प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर धीरे धीरे जाती हुई बल्लेबाज आकाश को मौका मिला है। एक एंड पर आप देखिए धीरज को मौका मिलता हुआ बल्लेबाजी करने के लिए कुछ अलग रणनीति के साथ मैदान के अंदर आज उतरी है एनसीसी नारंगी की टीम। किरण म्हात्रे इथे आता आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत। तीन जलसाचे सुपुत्र आणि माजी सरपंच आदरणीय किरणजी म्हात्रे यांच्याकडून एक विशेष पारितोषिक या ठिकाणी लावण्यात येत आहे। 3 सलग षटकार अर्थात षटकारांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक झाली, चौकारांची हॅट्रिक आहे, विकेटची हॅट्रिक नाहीये, तर चौकारांची हॅट्रिक किंवा इथे आपण बघितलं षटकारांची हॅट्रिक झाली तर त्यांच्याकडून 255 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल। अमरदीप क्रीडा मंडळ जलसर आयोजित अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 क्रिकेटचा महासंग्राम एक मानाची प्रतीक्षेची लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। सचिन दादा पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन, त्याचबरोबर शानदार असं आयोजन। अमरदीप क्रीडा मंडळ जलसर आयोजित अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022चा विहंगम अद्भुत सोहळा पाहूया याची देही याची डोळा। आपल्या कोट्यात पहिलं षटक अलंकार, गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल, खेळण्याची जबाबदारी आकाशची। या षटकातला अत्यंत महत्त्वपूर्ण पहिला चेंडू असेल। रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू अचूक टप्प्याचा, उच्चकुरा गोलंदाज आहे, लेन खूप चांगली आहे, टप्पा पडून चेंडू निश्चितच थोडासा उसळी घेतोय आणि पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यात काही यश मिळत नाहीये आकाशला। शानदार आयोजन या पूर्ण स्पर्धेचं निश्चितच आहे। एक प्रतिष्ठेची स्पर्धा आपण निश्चितच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहतोय। फ्लाइंग स्लीप, कली पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला देखील आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। ऑन साइडला सुरेख फटका, सुंदर पद्धतीने लॉंगांच्या दिशेने खेळाय, चेंडू जरी सीमारेच्या दिशेने पाठलाग केला जातोय। भरतने चेंडू थांबवलाय, 2 धावा मिळतील। यावेळेला ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेने खरं चेंडू खेळायचं होतं, परंतु चेंडू टीरचा बॅटवरती आलेला नाहीये, चांगलं टायमिंग नव्हतं, परंतु चेंडू क्लिअर होतोय। भरतच्या डोक्यावरून, बोलोच्या डोक्यावरून चेंडू जातोय इथे लॉंगांच्या दिशेनं। आकाश व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती आतापर्यंत 2 चेंडूंना सामोरं गेले। अलंकार आपल्या बॉलिंग मार्कवरती आहे, 8 ते 10 पावलांचं त्याचं बॉलिंग मार्क। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, टप्पा चेंडू खाली राहतो आहे। हा अनइवन बाउन्स आपण कालपासून पाहतो आहे। ज्या वेळेला लेन गोलंदाजी केली जाते, गोल्डन स्पॉटवर चेंडू टाकला जातोय, त्या वेळेला निश्चितच कधी सातत्याने होत नाहीये, चेंडू खाली राहतो आहे। धावपल करती, एकूण धावा 2 चेंडू डॉट टाकलेत अलंकारनं। पुलटच चेंडू आहे, त्याचा जास्त फायदा घेता आले नाहीये, बघूया काय करते इथे, मात्र थोडं चांगला होईल का? फलंदाज बाद होतोय, काही गरज नसताना धीरजनं धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता पाहूया चेंडू जर बघितलं तर फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, फुलटच चेंडू होता, या फुलटच चेंडूवरती एक मोठा फटका खेळणं गरजेचं होतं, तसं काही घडलेलं नाहीये। तर यावेळेला आपण सिद्धिविनायक गोखुरेचा संघ दाखल झालेला आहे। मनोज सिंग यावेळेला मी पाहतो आहे, निश्चितच क्रिकेट करता प्रचंड व्यस्त असलेला खेळाडू आहे। तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपल करती, एकूण धाबा आहेत 2 एकाकडेच्या मोबदल्यात। बाद झालेला फलंदाज धीरज संयम ठेवू शकलेला नाहीये, रनआउटच्या रूपाने बाद होतोय। चला सुभाष एक सुंदर गाणं घेऊन या, अर्थात पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे। कारले डोंगराव पडेल धुका ग आई माझी सोल्याव घेतय झोका, कारले डोंगराव पडेल धुका ग आई माझी सोल्याव घेतय झोका। हितांशु मागच्या मॅचचा गेम चेंजर खेळाडू आहे आणि आकाशी संघाविरुद्ध अप्रतिम कामगिरी त्याने केली। धावपल करती, एकूण धावा 2 एका गटाच्या मोबदल्यामध्ये। प्रथम बॅटिंग करत असताना एनसीसी नारंगी। यावेळेला स्वीपचा फटका सुरेख पद्धतीने सजवल्या, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू बहुधा 1 बाउन्स सीमारेषा पार जाईल, धावा येतील 4, येतोय खणखणीत चौकार।
तंत्रशुद्ध पद्धतीने बॅटिंग करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आकाश स्लॉक स्वीपचा फटका घेतो, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक समीर आहे, त्याला कुठल्या प्रकारची संधी नाहीये. शानदार स्ट्रोक यावेळेला आकाशच्या बॅटमधनं. पहिला चौकार या इनिंग मधला आकाशच्या बॅटमध्ये. व्यक्तिगत 6 धावसंख्येवरती घेतोय. 1 गडी बाद 6 अशी स्थिती एनसीसी नारंगी संघाची. अलंकार आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकत असताना यावेळेला टॉप ऑफ द बॉल जाऊन अप्रतिम पद्धतीने चेंडू खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिला चौकार, त्यानंतर षटकार. यावेळेला अप्रतिम बॅटिंग करत असताना आकाशाला गवत घालणारा षटकार यावेळेला आकाशच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. खूप सुंदर गाणी सुभाची या ठिकाणी निश्चितच वाजवत आहेत. धावलकर धाबा 12 आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार केला, धावचीतच्या रूपानं धीरज बाद झाला, त्यानंतर इतांशूला संधी मिळाली, परंतु आकाशनं स्लॉक स्वीपचा फटका खूप चांगला खेळला. एक बाउन्सर टाकला गेला होता, आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती छान पद्धतीने टॉप ऑफ द बॉल जाऊन काऊ कॉर्नरच्या दिशेनं खेळलेला एक सुरेख फटका आकाशाला गवस निघालत सीमारेषा पार करतो आहे. धावलकर धाबा 1 गडी बाद 12. प्रथम बॅटिंग करत असताना एनसीसी नारंगी. आणि आता मला वाटतं यावेळेला चेंडू राजूच्या हातात दिला जाईल का? राजूच्या हातामध्ये दिला तर निश्चितच तो एक फिरकी घेणारा गोलंदाज, अर्थात टर्न करणारा गोलंदाज आहे आणि स्पिन आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. जादूगर या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. सत्यनारायण कोपरीचा विचार केला तर 2013-2014 जो एकूण हंगाम होता, मोसम होता क्रिकेटचा, तो त्यांच्यासाठी खूप सुवर्ण काळ ठरलेला आहे. आणि दिग्गज संघांना अपसेट करण्याचं काम या संघाने केलं होतं. तो संघ मैदानामध्ये आहे. तर नारंगी संघ पहिला मॅच जिंकलाय आणि अप्रतिम कामगिरी ते मैदानामध्ये करतायत. तर सुरुवात जर बघितली, 1 गडी बाद झाला असला तरी पहिल्या षटकात 12 धाबा आलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती राजू, स्ट्रायकर रेनला हितांशू. 9 चेंडूमध्ये 32 धाबांची एक अप्रतिम इनिंग त्यानं सजवली होती. गेम चेंजर खेळाडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. हो सेट झालेला बॅट्समन आहे, आत्मविश्वास बळावलेला आहे, बॅट्समन सुकावलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. यावेळेला या इनिंग मधला दुसरा षटकार हितांशूच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. काय फटका सजवला होता ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेनं. यावेळेला ऑन साइडला डिस्कलिकच्या दिशेनं चेंडू तडकावला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. 1 धाव मिळणार आहे आणि हितांशूचं कौतुक करावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये त्याची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय होती. उत्कृष्ट बॅटिंग त्याने केली. या मॅचमध्ये जर बघितलं तर पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावून दिला होता. अप्रतिम बॅटिंग त्याने केलेली आहे. आतापर्यंत 7 या धावसंख्येमध्ये घेतोय. धावपरवरती एकूण धावा आहेत 19. 1 गडी बाद 19 एनसीसी नारंगी. हे फार मोठं बॅटल आपण या ठिकाणी बघतात. 2 शेजारी संघ आहेत, नारंगी आणि कोपरी. यामध्ये जवळजवळ 1.5-2 किलोमीटरचंच अंतर आहे, जास्त अंतर नाहीये. आणि दोन्ही प्रतिस्पर्धी संघ यावेळेला चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. उलटा चेंडू सुरेख पद्धतीने यावेळेला निखिल ओगेच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होत आहे. बुमबुमनं चेंडू यावेळेला थांबवलाय. 2 धावा मिळतील यावेळेला आकाशला. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. काय जबरदस्त फिल्डिंग केली निखिलने बॉडीलावरती, कारण सोपं नव्हतं. शरीराचा बॅलन्स चांगला नव्हता. एखादा चेंडू या ठिकाणी थांबायचा, पण तो शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती, त्यामुळे हा चेंडू थांबवता आला निखिलला. निखिल एक वेगळा आक्रमक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. तो आता क्षेत्ररक्षण करत असताना धावपलकावरती धाबा होत आहेत 21. पुन्हा एकदा लो पुट चेंडू ऑन साइडला खेळाय. चेंडू जाईल गॅपमध्ये सीमारेषा फोडत. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. 4 धावा. शानदार बॅटिंग यावेळेला आकाशच्या बॅटमध्ये येतोय दुसरा चौकार. राजूच्या वरती हल्ला झालाय. अप्रतिम बॅटिंग आता दोन्ही बॅट्समन कडनं होते आहे. लयबद्ध गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे राजूला, परंतु आश्वासक बॅटिंग बॅट्समन कडून होते. यावेळेला आणखी एक जबरदस्त फटका. ओव्हर पिच चेंडूवरती अक्षरशः आकाश तुटून पडलेला आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार करतोय. धावा येतील 4. येतोय दर्जेदार खणखणीत चौकार.
राजूच्या गोलंदाजीवरती निश्चितच खलपूस समाचार घेतला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. मला आणखीन एक फटका कव्हरच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केलाय. अप्रतिम टायमिंग तंत्रशुद्ध फटका. चेंडू झाली सीमारेषा पार. चौकार चौकार मिळतील धावा 4. अप्रतिम बॅटिंग आकाश कडून. थँक्यू डीजे. यावेळेला 3 चौकार निश्चितच आलेले आहेत आकाशच्या बॅटमधनं. त्यामुळे माजी सरपंच किरण म्हात्रे यांनी 255 रुपयाचं जे पारितोषिक लावलं होतं ते निश्चितच यावेळेला आकाशच्या रूपानं आकाशला प्राप्त होईल. धावफलकावरती एकूण पाहिलं तर धावसंख्या आहेत 5 षटकांचा सामना. यापूर्वीच त्याची अनाउन्समेंट झालेली आहे. धावफलकर धाबा आहेत एकूण 33. धावफलकर धाबा 33 धाबा धावफलकावरती आहेत. 3 चौकार. किरण म्हात्रे माजी सरपंच यांच्याकडून 255 रुपयाचं जे पारितोषिक लावलं होतं ते आकाशनं पटकावलेलं आहे. आणि अप्रतिम बॅटिंग म्हणजे मगाच्या मॅचमध्ये यापूर्वीच्या मॅचमध्ये तो धडपडत होता, संघर्ष करत होता, कुठल्या प्रकारचे त्याचे जे चांगले फटके आले नव्हते. परंतु या मॅचमध्ये राजू सरकारचं हुकमाचा एका सत्याने कोपरी संघाचा त्या गोलंदाजावरती हल्ला केला गेला. हितांशू आणि आकाशकडून 21 धावा कुठल्या गेल्या. पहिल्या षटकात 12 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात बरोबर उलटा आकडा आहे. 21 धावा आलेल्या आहेत. 2 षटकं निश्चितच फलंदाजांची आहेत. अप्रतिम बॅटिंग एनसीसी नारंगी संघाने केलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल भरत पाटील. किरेपाडा विलेज एंड कडनं तो गोलंदाजी करेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज हितांशू. व्यक्तिगत 7 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना फ्लाइंग स्लिप गली पॉइंट. अबे चेंडू खेळलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल. बघूया झेल होतो का. आणि हा झेल सोडला गेलेला आहे. सचिन आणि त्याच्या मागे बरोबर असलेला एक खेळाडू आहे. अर्थात ताळमेळ झालेला नाहीये. सोपा झेल होता. रजनीश मला वाटतं त्या ठिकाणी आणि सचिन हे जे 2 खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये कॉलिंग झालं नाहीये. बॉलिंग खूप चांगली होती परंतु कॉलिंग चांगली नसल्यामुळे जीवनदान मिळणार आहे हितांशूला. धावफलकावरती एकूण धावा होत आहेत 34 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी मैदानामध्ये. ब्रह्मास्त्र राजेशवरती हल्ला. 21 धाबा कुठल्या गेल्या. अलंकारच्या पहिल्या षटकात 12 धाबा. भरतच्या पहिल्या चेंडूवरती झेल सुटलेला आहे. आणि ज्या वेळेला जीवनदान मिळतं ते किती मागणं ठरतं ते आपण रोहित शर्माची बॅटिंग पाहिले. 5 या धावसंख्येवर त्याचा झेल सुटला. 264 धाबांची एक जबरदस्त इनिंग त्यानं पेश केली होती. हा फटका तितकासा चांगला नाही. हलकंसं अपील परंतु पंचावर कुठला प्रभाव नाही, कुठलं नुकसान नाही आहे. अधूनमधून आकाश अशा प्रकारचे फटके घेतो. आतापर्यंत बघितलं तर फारसे यश त्याला प्राप्त झाले नाहीये. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 मोठे फटके, 4 चौकार आणि त्याचबरोबर 1 षटकार आलाय. एकूण आतापर्यंत 26 या धावसंख्येवरती खेळतोय. 11 चेंडूंना तो सामोरा गेलेला आहे. शानदार बॅटिंग त्यानं आतापर्यंत केलेली आहे. याला शरीरापासून दूर खेळा. निखिल ओगे चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. आकाशची कळी संपुष्टात. भरतला या ठिकाणी यश मिळतंय आणि आता भरत रंगात आलाय परत. या मॅच मध्ये सत्यनारायण कोपरी देखील कमबॅक करतो आहे. अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022च्या पहिल्या मॅच मध्ये धरेची बॅट शांत होती. या मॅच मध्ये 12 चेंडू त्याने 26 धाबा केल्या. कधी कधी रिव्हर्स स्वीपच्या जास्त प्रेमात पडणारा हा खेळाडू आहे आणि मग त्याचा विकेट जातो. आता इथे ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अर्थात एक्स्ट्रा कव्हरच्या जो क्षेत्र त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा जो प्रयत्न झाला तिथे मात्र धीरज फसलेला आहे. भरतला यश मिळतंय. सत्यनारायण कोपरीसाठी पहिला ब्रेक थ्रू तो या ठिकाणी देतो आहे. गौतम स्ट्रायकर एंडला. राजूच्या पहिल्या षटकात 21, अलंकारच्या पहिल्या षटकात 12. भरत मात्र या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटला जाऊन सुंदर पद्धतीने चेंडू खेळलाय. कव्हरच्या दिशेने जातोय. निखिल ओगे इथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिसऱ्यांदा झालंय निखिल ओगेचं. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय. बघूया काय घडतंय. थ्रो करण्याची काही आवश्यकता नव्हती. आणखीन एकदा ही तिसरी धाव मिळणार का. 3 धावा मिळणार.
नॉन स्ट्रायकर एंडला कव्हर करण्याकरता तितकंच आपण पाहू शकला की कोणताही खेळाडू नाहीये आणि म्हणून भरतनं थ्रो केला स्ट्रायकर एंडला, परंतु सचिननं चेंडू पकडलेला नाहीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा गपलत झाले. 3 धाबा पूर्ण होतील. हितांशु स्ट्रायकर एंडला राहील. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 37 फॉलोअर्स ऑफ 2 विकेट. एनसीसी नारंगीचा संघ बॅटिंग करत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये गौतम 3 वरती खेळतोय. यापूर्वीच्या पहिल्या मॅच मध्ये आकाशी बरोबरच्या सामन्यामध्ये फिनिश करणारा हा खेळाडू मैदानामध्ये आहे. भरत शानदार गोलंदाजी आतापर्यंत. आपला अनुभव जो आहे तो पणाला लावतोय. स्वतःला सिद्ध आणि प्रसिद्ध करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज असेल. या बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय, परंतु इथं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा भेदणार का? चेंडू सीमारेषा भेदणार. चेंडू झाली सीमारेषा पार. धावा येतील 4. खणखणीत सणसणीत दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. अमरदीप क्रीडा मंडळ जसर आयोजित अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. धावफल करती एकूण धावा 41. तिसऱ्या षटकाचा खेळ. भरत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. या बेला ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सचिन कोणती चूक करणार नाहीये. भरतनं मात्र आतापर्यंत 2 बळी टिपलेले आहेत. अप्रतिम कामगिरी केले. हितांशूचा अडसर दूर केलेला आहे. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 41. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना एनसीसी नारंगी. अत्यंत महत्वाचा सामना आहे. यानंतर साईच्या अन्नाळा गोखुरे संघ आपण सज्ज राहायचंय. ऐकूया एक सुंदर गाणं आणि त्यानंतर मैदानामध्ये परत येऊया. पाहत राहा ऐकत राहा अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022चा क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू डीजे. साईच्या अर्नाळा संघाचे कॅप्टन आपण प्लीज समालोचन कक्षाच्या दिशेने यायचे. खुशी 11 धाणेव आणि एकविरा नायगाव. अर्नाळा संघाचे कॅप्टन प्लीज आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचे. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 षटकांचा सामना आपण मैदानामध्ये पाहतो आहे. वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. शानदार मॅच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एनसीसी नारंगी 41 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहू शकता. क्रमांक 5 वरती संदीप सँडीला यावेळेला संधी दिली गेलेली आहे. यावेळेला विनंती करेन दोन्ही संघांना आपण आपले प्लेयरची लिस्ट जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर कासारे. अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडला गौतम. अनुभवाचा भंडार असलेला खेळाडू. प्रचंड अनुभव त्याच्या गाठीला. आणि यावेळेला या मॅचचा जर विचार केला तर दोन्ही मातब्बर संघातली अत्यंत महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, बॅट आणि बॉल मधील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे. समीर जवळजवळ 15 ते 20 पावलांचा बॉलिंग मार्ग आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती नीटचा येत नाहीये. फाईलिंग मध्ये जातोय. एकच धाव मिळणार आहे. एकेरीने धावसंख्या पोहोचले 42 वरती. गौतम एक अत्यंत उत्कृष्ट असा खेळाडू, यात काही शंका नाहीये. आणि शानदार कामगिरी यापूर्वीच्या मॅच मध्ये केले. सँडी आक्रमक बॅट्समन करणारा बॅट्समन आहे. मोठे भटके मारणारा बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहतोय. सँडी ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती खूप चांगलं नियंत्रण आपण समीरकडनं पाहिलंय. चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. षटकातला पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडून. कुठे जाऊन या बल चेंडू निश्चितच मोठा फटका खेळायचा होता, परंतु आपल्या फॉलोथ्रूमध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. समीर कासेरेची ही खासियत आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं हा निश्चित त्याचा डाव्या हाताचा खेळ आहे. अर्थात अप्रतिमरित्या उजव्या हाताने चेंडू त्याने थांबवला आणि अशा रीतीनं धावफल करती धावा 42 42. सँडी आणि गौतम ही जोडी मैदानामध्ये एनसीसी नारंगी संघाची. आणि 2 गडी बाद झाल्यानंतर थोडासा मोमेंटम आता शिफ्ट होतोय कोपरी संघाच्या बाजूनं. बॅकफुट जाऊन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रीजचा वापर निश्चितच झाला, परंतु इथे खूप चांगली गोलंदाजी. टेलिग्राम मिळाला होतं आणि त्याचा फायदा घेत चांगले लेन चांगली गती आपण पाहू शकता ठेवली ती समीर कासारेनं. धावफलकावरती एकूण धावा 42 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकात 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आलेली आहे.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल समीर कासारे. चांगला फटका सुरेख पद्धतीने सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार सँडीच्या बॅट मधनं आणखीन एक जबरदस्त षटकार येतोय. धावसंख्येला येईल आकार. धावसंख्या सजले, धावसंख्या पुरले, धावसंख्या 48. कोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मार्टिन कोली. थँक्यू डीजे. सँडीचा टाच बघा ज्या पद्धतीने तो उभा राहतो ते देखील बघण्यासारखं असतं. खूपच खोलवर टप्प्यात चेंडू टाकला आणि त्यावरती खरपूस समाचार घेतला गेलेला आहे. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर कासारे. खेळण्याची जबाबदारी सँडीची. धावफलक धाबा 48. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फार मोठा रनअप आहे समीर कासारेचा. आणखीन एक जबरदस्त फटका. ध्येय मोठा असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. चेंडू अक्षरशः जातोय झाडाच्या पलीकडे आणि मला वाटतं या स्पर्धेतला एक उत्तुंग षटकार, सर्वात मोठा षटकार सँडीच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावांचा वेग वाढलेला आहे. धावसंख्या आकार घेते. चौकार षटकारांची आतषबाजी सँडीच्या बॅटमधनं. धावफलक धावा 54. हार्दिक एक उगवता समालोचक यावेळेला समालोचन कक्षामध्ये दाखल झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि आता अप्रतिम बॅटिंग. ओव्हरपिच चेंडू टाकलेत आणि त्यावरती खरपूस समाचार घेतला गेलाय. फुल लेंथ गोलंदाजी करण्याच्या नादामध्ये किंवा यॉर्क टाकण्याच्या नादामध्ये समीर कासारे फसलाय आणि सँडी अक्षरशः त्याच्यावरती तुटून पडलेला आहे. 5व्या षटकाचा खेळ अत्यंत महत्वाचा असेल. 4थ्या षटकाचा खेळ आपण यावेळेला पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 21, तिसऱ्या षटकात 8 डबा आल्यात. परत चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिमरित्या तडकावलाय. खणखणी चौकार. 4 धावांची मोहर. अप्रतिम बॅटिंग सँडीकडून. षटकार षटकार आणि आलाय चौकार. थँक्यू डीजे. अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये सँडीची बॅट तळपायला सुरुवात झाली. 2 चेंडू डॉट घेतले. त्यानंतर षटकार षटकार चौकार. धावसंख्येला आकार. या षटकाचा जर विचार केला तर सिंगल, त्यानंतर आपण बघितलं तर डॉट चेंडू षटकार षटकार आणि त्यानंतर चौकार. अप्रतिम बॅटिंग सँडीकडनं झाले. धावफलकावरती धावा आल्यात एकूण या मागच्या षटकात 17. तो प्रतिस्पर्धी संघासाठी आहे खतरा. धावफलकावरती एकूण धावा आहेत 58. 58 for 3. अमरदीप क्रीडा मंडळ जसार आयोजित अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेचं अतिशय दर्जेदार नेत्रदीपक अशा पद्धतीने आयोजन निश्चितच अमरदीप क्रीडा मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. सचिनजी पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहतो आहे. स्ट्रायकर एंडला गौतम. निर्णायक षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. भरत आपल्या कोटचं दुसरं आणि संघाचं 5वं षटक घेऊन आलेलं आहे. पहिल्या षटकात भरतनं दिल्याचा 8 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे पुन्हा एकदा छान पद्धतीने तडकावला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू सुंदर पद्धतीने यावेळेला थांबवलेला आहे. अप्रतिम मारा. पहिल्या षटकात भरतचं पृथक्करण होतं. 1 षटक 8 धाबा आणि 2 गडी बाद केले होते. यशस्वी षटक होतं. बाकी गोलंदाजांना ज्यावेळेला मार पडला, अलंकार राजेश मागणे ठरले, त्यावेळेला भरतनं मात्र आपल्या अनुभवाला सिद्ध करत, स्वतःला सिद्ध करत, स्वतःला प्रसिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. धावफलक धाबा 60. चांगला चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. शानदार कामगिरी यावेळेला भरतकडून निश्चितच आहे. लेदर बॉलचा अनुभव आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. सुप्रीम चषकामध्ये त्याला जरी खेळायला नाही मिळालं, म्हणजे 14 बना किंवा 15चा जो चमू होता त्या चमूमध्ये भरत होता, परंतु या मॅचमध्ये बघा अप्रतिम कामगिरी त्याने केली. गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा दिल्या आहेत. तर आतापर्यंत त्याने टाकलेले 8 चेंडू आहेत. 8 चेंडूमध्ये त्याने 10 धाबा खर्च केलेल्या आहेत. गौतम एक महत्वाचा खेळाडू मैदानामध्ये. यावेळेला खूप सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी. सुरेख कामगिरी आता भरतकडनं झालेली आहे.
सँडीनं यापूर्वी जे टाकलेले 3 चेंडू होते समीर कासेरेचे त्यावरती 2 षटकार आणि 1 चौकार तडकावला होता. अप्रतिम बॅटिंग त्याने केली होती. अफलातून बॅटिंग त्याने केले. 3 चेंडूमध्ये 3 धावा भरतनं आतापर्यंत दिलेल्या आहेत. यावेळेला खोलवट टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न केला, सचिन थांबवू शकले नाहीये. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 5 धाबांचा बोनस यावेळेला नारंगी संघाला प्राप्त होतोय. या धाबा निश्चितच डोकेदुखी ठरतील सत्यनारायण कोपरी संघासाठी. धावपलकर धाबा 66. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नारंगी संघाने धाबांचा डोंगर अक्षरशः उभा केलेला आहे. भरत तयार. बॅकफुट पंच केलाय. इथे मात्र निखिल ओगे चौथ्यांदा येतो आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी 2 धाबा पूर्ण केलेल्या आहेत. या 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 4 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकात आल्या होत्या 12 धाबा. दुसऱ्या षटकात राजेशच्या 21 धाबा कुठल्या गेल्या. तिसऱ्या षटकात भरतनं दिल्या 8 धाबा. पुन्हा एकदा समीर कासेरेचं जे 4थं षटक होतं 17 धाबा कुठल्या गेलेल्या आहेत. 5व्या षटकाचा खेळ आहे. खूप चांगली गोलंदाजी भरतकडनं झालेली आहे. यावेळेला मोठा फटका बघूया काय करतंय समीर कासेरे. चेंडूच्या खाली येतोय. झेल होणार का? नाही, झेल झालेला नाहीये. सूर्य आकाशात तळपतोय, त्याची किरण डोळ्यावरती येत आहेत आणि त्यामुळे निश्चितच इथे फलंदाज बहुधा बाद होईल. किती धावा घेतल्या, 2 की 3? यावेळेला बघूया काय घडतंय. गौतम स्ट्रायकर एंडला असेल की सँडी, ते देखील सँडी बाद होतोय तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो आहे. एकूण या अत्यंत महत्वाच्या षटकामध्ये भरतनं टिच्चून मारा केलेला आहे. 2 धाबा आलेले आहेत आणि धावपलकरती एकूण धाबा होत आहेत 70. सँडीजची 12 धाबांची खेळी संपुष्टात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा भरत सज्ज असेल. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्यांदा टेलिग्राम भरतला मिळालं होतं त्यामुळे निश्चितच त्याने थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला आणि चेंडू खाली राहिलेला आहे. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकर धाबा 30 चेंडूमध्ये 70 धाबा. 71 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता सत्यनारायण कोपरी संघाला आहे. या विकेटवरती धावांचा पाऊस पडतो. आपण काल देखील पाहिलं होतं. झाईनं 103 धावा कुठल्या होत्या. या मॅच मध्ये जर बघितलं तर निश्चित NCC नारंगी संघानं अतिशय दर्जेदार कामगिरी केली. अफलातून बॅटिंग केले आणि त्याने एकूण जर बघितल्या तर धाबा उभ्या केल्यात 70. 71 धावांचा पाठ. थँक्यू सुभाष. 71 धावांचा फाटलाक या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आता साईच्या अंधाळा आणि गोखिवरी संघाच्या दरम्यान आणखी एक मोठी लढत आहे. दोन्ही संघांचे कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अमरदीप क्रीडा मंडळ जळसर आयोजित अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. ज्यावेळेला दोन्ही कॅप्टन आणि आमचे मान्यवर निश्चित टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. त्यावेळेला इथे आता आमच्या बरोबर जॉईन होत आहेत प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे यांचा आवाज आपण ऐकतायत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. विघ्नेश एका साईडला या ठिकाणी उपस्थित झाले तर अर्थातच साई चारनाळा. तर गोकिवरे संघाचा कॅप्टन थोडस जरा पळत या, धावत या, कारण जो इंटरव्ह्यूचा वेळ असतो त्या वेळेतच मात्र टॉस घेणं खूप गरजेची गोष्ट. मी आदरणीय सन्माननीय या सामन्याचा टॉस करण्यासाठी मनोहरजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. या ठिकाणी उपस्थित होत आहेत मनोहरजी भोईर साहेब, एक सुंदर व्यक्तिमत्व. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. वेलकम विघ्नेश अर्नाळा. ते जलसार असा प्रवास या ठिकाणी करत उपस्थित झालेत. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत विघ्नेश. त्याचप्रमाणे भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मनोहरजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. वेलकम भावेश, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर कॉइन स्पिन केला जाईल. मनोहरजी भोईर साहेब हेड अँड टेल.
हेड येस इट इज अ हेड. धन्यवाद मनोहरजी भोईर साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत आणि व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचंय. विघ्नेश, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. टॉस जिंकलाय, दुपारचं 17-1 हे पट्टी टणक झाले. पहिला सामना आपण पाहिला असेल, दुसरा सामना आपण पाहतोय. धावा होत आहेत, आपलं डिसिजन काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना आज संपूर्ण टीम आहे जी तुम्ही रेग्युलर टीम खेळतायत प्लेइंग 11 ची, ती आज या ठिकाणी दाखल झाले? नाही, आज जे जुने प्लेयर आहेत, चार्ल्स, विनायक भोईर, चेतन भोईर, हे सगळ्या कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आज त्यांची उपस्थिती नाही मिळत. नक्कीच आज मात्र त्यांची उपस्थिती नाहीये. 5-6 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा एक मॅक्झिमम माणूस असेल? मॅक्झिमम असं नाही टार्गेट ठेवणार, पण समोरचा संघ जितका धावा करेल ते आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ज्या पद्धतीने जलसारमध्ये तुम्ही सफाळा विभागामध्ये विटी लाईन मध्ये खेळतायत, हे मैदान पाहून आणि हे ऑर्गनायझेशन पाहून सचिनदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक कसं करतील? 2 दिवसापासून हे खूप मजा येते मॅच बघायला. ऑर्गनाइज किती कुठला पण ग्राउंड असला सफाळ्यातला तरी या ठिकाणी खेळण्याची मजा एक वेगळी असते. त्यामुळे नो डाऊट ऑर्गनाइज एकदम एक नंबर आहे. थँक्यू व्हेरी मच विघ्नेश. खूप चांगल्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. भावेश, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? मी सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं. आता फलंदाजी स्वीकारायची आहे, 36 चेंडू फेस करायचं आहे. 36 चेंडू मध्ये काय एक टोटल असेल की या टोटल पर्यंत गेलो तर आपण अर्नाळा संघाला थोडंसं दडपणाखाली आणू शकतो? मी काय टोटल असं टार्गेट करून न ठेवलं, पण मॅक्सिमम करायचा प्रयत्न करणार. नक्कीच आज विजय जाधव यांची उपस्थिती. विजेता नाही, गेल्या 2-3 मॅच पासून नाही येत. बघू आता नेक्स्ट मॅचला असला तर असेल. नक्कीच या वर्षात हंगामामध्ये अर्नाळा संघाबरोबर खेळले. हा, दुसऱ्यांदा मॅच आहे आमची. एकदा हरलेले, आता ही दुसरी मॅच आहे. नक्कीच या स्पर्धेचं विश्लेषण कसं करतील आपण? चांगलंच केलेलं आहे आणि असं इथे सफाळ्याला खेळायला मजाच वेगळी. थँक्यू व्हेरी मच भावेश अँड विघ्नेश. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे. मनोहरजी भोईर यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि नाणेफेकीचा कौल लागलेला आहे साईच्या अर्नाळा या संघाच्या बाजूने. साईच्या अर्नाळा on the toss and elected to bowl first. So back to commentary box now and thank you very much cameraman Patil Network अनुराग चव्हाण. जाऊया आपण प्रशांत यादवडे सर त्या ठिकाणी जॉईन झालेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा गोड आवाज ऐकूया. थँक्यू. थँक्यू प्रमोद. अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहताय. सत्यनारायण कोपरी आणि एनसीसी नारंगी, 2 शेजारचे संघ एकमेकांविरुद्ध आहेत. यापूर्वी आपण आगाची संघाला देखील पाहिलं होतं. काय जबरदस्त बॅटल झालं होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत दोन्ही संघ लढले आणि यावेळेला जर बघितलं तर एकूण 71 धावांचा पाठलाग करते. 71 धावांचा पाठलाग करत असताना सत्यनारायण कोपरी, एनसीसी नारंगी कशा पद्धतीनं यावेळेला हा सामना खेळतात, काय दृष्टिकोन असेल, काय अप्रोच असेल, काय रणनीती असेल, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत. तुकाराम बांगेला यावेळेला निश्चितच मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत. तुकाराम सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद प्रशांतजी. पुन्हा एकदा जसं तुम्ही उल्लेख केला दोन्ही टीम्सचा, एका बाजूला नारंगी, दुसऱ्या बाजूला कोपरी आहेत. 2 जवळचे संघ आहेत आणि ही लढाई म्हणजे वसई तालुक्यातली सर्वात बेस्ट एन्काउंटर, सर्वात मोठा सामना जर बघायचा असेल वसई तालुका ग्रुप मधला, तर नारंगी वर्सेस कोपरी. म्हणजे युट्यूबवरती आता पाटील नेटवर्कवरती चाहते सुद्धा वाढले असतील, फॉलोअर्स सुद्धा वाढले असतील या सामन्याला बघण्यासाठी आणि या मैदानावरची प्रेक्षक संघ सुद्धा वाढली जाते. पंचाकडनं इशारा आलाय, लेफ्ट प्लेचा इशारा. सलामीची जोडी मैदानावरती. भरत पाटील स्ट्राईक एंडला, तर हरीश्वर पाटील नॉन स्ट्राईक एंडला. पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय तरंग मांगेला. तरंग सज्ज होतोय. 71 धावांचा आव्हान. भरत स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू सुरेख कसा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडिश लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे आणि भरतची इनिंग्स फार महत्वाची, कारण भरतनं 2 षटकं सुंदर हाताळलेली आहेत आतापर्यंत या सामन्यामध्ये. तर ते एक प्रमुख लक्ष असणार आहे नारंगी टीमचं. भरत पाटील. हॅलो 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 हॅलो. अगोदरचा सामना आपण बघितला होता. 73 धावांचा पाठलाग केला गेला होता नारंगीच्या संघाने. तरंग अक्रॉस द लाईन. हरेश्वर पाटीलच्या बॅट मधनं आलाय एक उत्तुंग दर्जेदार षटकार. खूबसूरत स्ट्रोक था. टाइमिंग बहुत ही बेहतरीन और एक बार फिर स्लॉक स्वीप करना ये पसंद करते हैं, स्क्वायर ऑफ द विकेट खेलना पसंद करते हैं. ये ताकत है खास करके हरीश की. बहुत ही बेहतरीन तरीके से गेंद को देख लिया, पढ़ लिया और मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए एक दर्शनीय स्ट्रोक हरेश्वर का. रन संख्या 7 रन जीतने के लिए तुकाराम सर 71 रनों की जरूरत है. तो ये जोड़ी जो है ना सत्यनारायण कोपरी की बहुत महत्वपूर्ण रहेगी.
नारंगी ने आज रन तो बहुत बेहतरीन तरीके से बनाए हैं, खास करके राजू को टैकल किया गया, 21 रन आए थे और बेहतरीन अंदाज में इन्होंने बल्लेबाजी की। क्या वो पहला मैच जीतने का कॉन्फिडेंस है या एक बार फिर वो काबिल वाली बल्लेबाजी रही है? नाही, पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी होती, एक विक्ट्री जो पंच लगावलेला होता तिथून कॉन्फिडन्स आलाय, पण समोर आता कोपरीचा संघ आहे, एका बाजूला भरत पाटील ब्लड प्रेशर वाढवणारा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला हरेश्वर पाटील हा HP ब्रँड आहे, कोपरी टीमचा HP ब्रँड आहे आणि यांनी प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध केलंय, याही मैदानावरती स्वतःला सिद्ध करतोय यावेळेला हरेश्वर पाटील। ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन द राइज खेला गया, लेकिन खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ मौजूद है, गेंद के नीचे हरेश्वर की पारी समाप्त और नारंगी को पहला विकेट मिला, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए गेंदबाज तरंग। थोड़ा सा अवे फ्रॉम द बॉडी खेले, इसीलिए गेंद एक बार फिर ज्यादा हवा में चले गए और धीरज तो वैसे कोई गलती करने वाले नहीं थे। तरंग ने सही वक्त पर विकेट लिया, एक तेरी एक मेरी, मैदान के अंदर हरेश्वर की विकेट गिर चुकी है आणि खास करून अभ्यास करून जसं नारंगीची टीम उतरलेली आहे, कारण हा क्षेत्ररक्षक जर बघितला ना तर वाईडिश लॉंग ऑफला होता, प्रॉपर लॉंग ऑफ नव्हता, थोडासा वाईडिशला होता आणि जसं काही जाळं वेळलं गेलं होतं अराउंड द ऑफ स्टंप, अपस्ट्रेट द ऑफ स्टंप, आणि तसं तुम्ही उल्लेख केला हरेश्वर पाटील शरीरापासून दूर खेळले, अवे फ्रॉम द बॉडी, त्याच्यामुळे बॉडी बॅलन्स पटक्याच्या मागे आला नाहीये आणि चेंडू त्या कारणास्तव हवेत गेला, बॅकलिप वरती गेली आणि एक महत्वाचा गडी विकेट्स इथे प्राप्त केला। म्हणून मी म्हटलं ना, दोन्ही टीम एकमेकांचा अभ्यास करून आलेत, एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना, एकमेकांच्या आमने सामने खेळत असताना दोन्ही टीम पूर्ण अभ्यानिशीने या मैदानात उतरलेत। बिल्कुल, और तरंग का कॉन्फिडेंस इससे जो बढ़ने वाला, जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, इस ओवर की बात करें तो सिंगल, छक्का और विकेट है, 3 गेंदों का खेल हुआ है, 7 रन आप स्कोरबोर्ड पर देख रहे हैं। नए बल्लेबाज सचिन नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। एक तरफ भरत के ऊपर सबकी निगाहें रहेगी, आज के दिन का अहम मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ सत्यनारायण कोपरी और NCC नारंगी के बीच एक संघर्षपूर्ण मुकाबला बिल्कुल रहेगा। इस वक्त अगर देखें तो फील्डिंग, फ्लाइंग स्लिप, एक गली, एक कवर पर खिलाड़ी, उसके साथ एक लॉन्ग पर, वाइडिश लॉन्ग पर खिलाड़ी मौजूद, एक स्ट्राइक कवर पर खिलाड़ी है और बाहरी किनारा लगा, पीछे खिलाड़ी सैंडी थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं, गेंद को अच्छी तरह से देख नहीं पाए थे, तो 1 रन का इजाफा। तो क्रम सर बेहतरीन गेंदबाजी, बहुत सारे यंग खिलाड़ी हैं, अब इनके पास ज्यादा अनुभव की कमी है, मतलब ज्यादा अनुभव नहीं है, फिलहाल बहुत अच्छा प्रदर्शन पहले मैच में, अब अभ्यास के साथ मैदान के अंदर गेंदबाजी भी हो रही है। बिल्कुल, आणि अराउंड ऑफ स्टंप, आउटसाइड ऑफ स्टंप ज्या वेळेला चेंडू खेळवला जातं त्यावेळेला तुम्हाला स्क्वेअर ड्राईव्ह किंवा थोडासा कव्हर ड्राईव्ह करताना सुद्धा, फटके खेळताना बॅट आपली पायाच्या जास्त लांब जाणार नाहीये याची काळजी घेतात। फुल टॉस चेंडू, स्वीपचा फटका, भरत पाटील ब्लड प्रेशर वाढवणारा हा खेळाडू, फ्लॅट षटकार, 6 धावा। थँक्यू। मी पुन्हा एकदा प्रशांतजी तुमच्या दिशेने येतोय, कारण हा फटका जर बघितलं तर क्रिकेटमध्ये म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये स्वीपचा इतका सुंदर फटका नसेल, इतका सुंदर फटका भरतने, आणि ही कोपरी टीमची बेस्ट पेअर आहे, सर्वोत्तम जोडी मैदानावरती आहे, सचिन पाटील भरत पाटील। और क्या एक बार फिर अनुमान लगाया था, गेंद एक बार फिर इनको पता चला था डालने से पहले कि गेंद अपनी तरफ आने वाली है, फुल टॉस गेंद है, पहले पढ़ लिया और उसके बाद में जड़ लिया, घुटना टेक तमाशा देख गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए रन संख्या 14 रन, 1 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, वाइड बॉल का इशारा, कोई भी चौका, कोई भी छक्का जब आता है ना तो गेंदबाज के ऊपर प्रेशर आता है। जब एक बार हरेश्वर का विकेट लिया था तो कंट्रोल में थी पूरी तरह से मेरे हिसाब से नारंगी की टीम, लेकिन एक अच्छा स्ट्रोक भरत ने खेल दिया, एक बार फिर बिखरते हुए गेंदबाज। ये क्रिकेट का खेल है, इस तरह से ही होता है। बिल्कुल, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये दबाव तर येणारच, दडपण तर येणारच। सुरेख फटका, सुरेख, त्यावेळेला स्वीपचा हा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला देखणा चौकार, 4 धावा। थँक्यू। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा आहेत ते 19 बघा, जर
71 धावांचा पाठलाग ज्यावेळेला केला जातोय, जवळपास 14च्या वरची ही सरासरी होती आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा आणि खास करून भरतचं रंगामध्ये येणं, फरसचं क्लिक होणं कोपरी टीमसाठी फार महत्वाचं होतं. तर नारंगी टीम थोडासा बदल करून पहिल्या षटकामध्ये उतरलेला होता. आकाशच्या ऐवजी तरंगला पहिले षटक आपण हाताळला संधी दिली होती आणि त्या पहिल्या षटकावरती कोबरी टीम्स 19 धावा जमा करते. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. मी का म्हटलं तर बेस्ट प्लेअर आहे, सर्वोत्तम जोडी आहे कोपरी टीमची, ही सर्वोत्तम जोडी मैदानावरती आहे. तर त्यांच्या समोर तुमचा सर्वोत्तम गोलंदाज देणं फार गरजेचं होतं. या क्षणाला नारंगी टीमने ते केलंय. त्यांचा तुरुपचा एक्का, ट्रम्प कार्ड, हुकमी गोलंदाजी मार्कवरती. यू आर ॲब्सोल्युटली राईट. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की जिंकायचं म्हटलं तर योग्य ते बेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक्के सुद्धा बाहेर जातात. ये एक बहुत अच्छा जो कि बैटल है, बेस वर्सेस बेस की लड़ाई. सचिन ऑन स्ट्राइक रहेंगे, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आकाश. इस ओवर की पहली गेंद ऑफ टाइम के बाहर गेंद थी, गेंद को खेलना चाहते थे, ऑफ टाइम पर गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. पहली गेंद वाइड यॉर्कर के साथ शुरुआत की. ये एक तुरुप का पत्ता है. मेरे हिसाब से आकाश को वो पहला ओवर लेके ही आना था, थोड़ा लेट हुए, लेकिन एक बार फिर यहाँ पहली गेंद पर अच्छा स्टार्ट हुआ है. पहली गेंद सटीक लाइन पर सही ठिकाने पर है. नक्कीच पहिला चेंडू सुंदर हाताळलेला आहे आकाश मांगेल्याने. सचिन स्ट्राइक केला, सचिन पाटील जबरदस्त हिट करतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावर एक देखणा उत्तुंग षटकार, 6 धावा. क्या हुआ था मैदान के अंदर जब एक बार फिर बॉल डालने के लिए गेंदबाज आए तो उससे पहले थोड़ा सा पापे स्टंप की तरफ आए थे, तो रडार में गेंद थी, पाले में थी. बल्लेबाज ने कहा थैंक यू वेरी मच और भेज दिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज सचिन का. नक्कीच. आणि पहिला चेंडू आणि दुसऱ्या चेंडू मध्ये जास्त अंतर नव्हतं, एक 2 फुटाचं अंतर होतं. 2 फूट थोडासा गुड लेंथ वरनं फुल्लर लेन डिलिव्हरी आणि सचिन पाटील यांच्या बॅट मधनं हा फटका आला. बघा एका बाजूला भरत पाटील आहे, सचिन पाटील आहे. दोन्ही जाणतात आपल्या विकेटचं महत्व, दोन्ही जाणतात या खेळपट्टीवरती टिकून राहणं किती महत्वाचं आहे. तर नारंगी टीम साठी काय महत्वाचं आहे, या दोन्ही खेळाडूंचा अडसर, या दोन्ही खेळाडूंना बाद करणं नारंगी टीम साठी फार महत्वाचं आहे. आकाश, सुरेख फटका, सुरेख, जबरदस्त, त्यापेक्षा सुंदर, त्यापेक्षाही देखणा आणि त्यापेक्षाही क्लासिक षटकार, 6 धावा. DJ Vaibhav in the mix. क्या खूबसूरत स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन और क्या कमाल की बल्लेबाजी सचिन कर रहे हैं. और गेंदबाजी करने के लिए आकाश ऑफ टर्म के थोड़ा सा बाहर पहले से खड़े हैं. एक बार फिर फॉलो करने का प्रयास किया गया लेकिन बल्लेबाज तैयार थे पूरी तरह से, मानसिक तौर पर, शारीरिक तौर पर. आवाज बहुत अच्छा है, टक और गेंद चले गई बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन, 31, 1 विकेट के नुकसान पर है. तो करम सर ईट का जवाब पत्थर से दे रहे हैं. बिलकुल बिलकुल ईट का जवाब. आणि जी इनिंग्स जशी आपण नारंगीची बघितली होती ना, जसा राजेशवरती हल्ला केला होता तसा आकाशवरती हल्ला केलाय. हा हल्ला नाहीये, हा प्रति हल्ला आहे, हा अटॅक नाहीये, हा काउंटर अटॅक आहे. सचिन पाटील कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन हा हल्ला करतात आकाशवरती. बिल्कुल आपने सही कहा, ये हमला नहीं है, जवाबी हमला है. बेहतरीन खेल मैदान के अंदर सचिन द्वारा. 2 in a row, now score 31 for 1, chasing a target of 71 run. ये भी एक बार फिर हवा में गेंद है, बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती भी शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर हुई है. गेंद को रोका गया है, 1 रन का इजाफा. और आपने सही कहा कि ये सबसे बेहतरीन जोड़ी मैदान के अंदर, इस पर कोपरी के मैदान के अंदर है और आपको सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने की जरूरत है. बेस्ट गेंदबाज है, लेकिन जैसे कि राजू के ऊपर हमला हुआ उसी तरह से आकाश के ऊपर भी हमला हो रहा है. बिलकुल बेस्ट गोलंदाज आहे, तुमच्यातला बेस्ट देण्याची गरज आहे. भरत पाटील स्ट्राइक केला, आकाश मांगेला सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू वाईड आणि दबाव दडपण जाणवते. तुम्ही एक उल्लेख केला होता की वेळेवरती हुकमाचे एक्के सुद्धा येत नाहीत. हुकमाचा एक्का, मी तर म्हणेन की क्रिकेटचा खेळ हा बुद्धिबळपणाने खेळला जावा. कुठला पैदा कधी काढायचा बाहेर हे आपल्याला माहिती असायला हवं. उंटाची तिरकी चाल, आपला वजीर कधी बाहेर काढायचा हे आपल्याला माहिती असायला हवं. बिल्कुल सही, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. फुल टॉस गेंद, मिला मौका और जड़ दिया. शानदार चौका या छक्का, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का. गेंदबाज हक्का बक्का, क्या जबरदस्त स्ट्रोक भरत का. मैग्निफिसेंट बैटिंग बाय द बोथ बैट्समैन. शुक्रिया तुकारम सर. एक बार फिर प्रभु गेंदबाज के ऊपर हमला हो रहा है
और अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट, ज्यादा आड़े बल्ले से बल्लेबाज बल्लेबाजी नहीं कर रहे हैं. आणि भरतची फलंदाजी बघणं एक सुंदर अनुभव असतो. म्हणजे वसई तालुक्यातले काही खेळाडू असे आहे की त्यांची फलंदाजी बघणं आपल्याला जबरदस्त आवडत असतो किंवा त्यांच्या फलंदाजीचा आस्वाद घेणं फार आवडतं. त्यापैकी भरत पाटील आहे, एक क्लास, एक दर्जा जो त्याने आतापर्यंत निर्माण केलेला आहे. तो दर्जा याही मैदानावरती दाखवतोय भरत पाटील. स्ट्राईक एंडला मोठा फटका, आपला दर्जा, क्लास दाखवतोय. पुन्हा एकदा पुलचा पॉवरफुल षटकार. देखिए किस तरह से ये स्ट्रोक खेला गया भरत की तरफ से. प्रमुख गेंदबाज आकाश के खिलाफ टप्पा खाने के बाद थोड़ी सी ऑफ टाइम के बाहर से अंदर की तरफ गेंद आई. ऑन साइड पर थोड़ा खड़े रहे, इंतजार किया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ खेलते हुए खूबसूरती के साथ. रन संख्या फिलहाल 45 रन, 45 for loss of 1 wicket, chasing a target of 71 रन. डूबते हुए सूरज को एक बार फिर सलाम करती हुई बहुत सारी गेंदें. एक बार फिर जब ये सूरज थोड़ा सा उधर राइट साइड की तरफ जा रहा है तो बढ़िया तरीके से बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. कोबरी का स्टार्ट फ्लाइंग हुआ, इसमें कोई संदेह नहीं है. अभी आपके पास गेंदों की बात करें तो गेंदें शेष कुल मिलाकर 18 और 26 रनों की जरूरत है. इससे दबाव जो है ना बिल्कुल जाएगा नारंगी की तरफ और मोमेंटम बिल्कुल अब कोबरी के पास है. एक विकेट बहुत बड़ा फॅक्टर इस मॅच में है. बिलकुल विकेट फॅक्टर असणार आहे. परंतु भरत पाटील बघा काय केले. सचिनच्या बॅटमधनं आपण 2 षटकार बघितले, भरतच्याही बॅटमधनं 2 षटकार बघितले. आपने सूरज का जिक्र किया, लेकिन सूरज की तरह अगर आपको चमकना है ना तो उसकी तरह जलना होगा. आयुष्य सुद्धा तसं आहे. तुम्हाला प्रखर संघर्ष करावा लागतो, मेहनत करावी लागते. मेहनत फार महत्वाची होते. आणि भरत आतापर्यंत आपण बघतोय सीझन क्रिकेटचा भरपूर अनुभव त्याच्या गाठीशी आहे. टेनिस क्रिकेट मधलं एक तंत्र शुद्ध फलंदाज म्हणून बघितलं जातं. त्यांच्या जोडीला एक एक्सपिरियन्स, एक अनुभवी फलंदाज सचिन पाटील आहे. या क्षणाला दोघांनाही माहिती आहे काय करायचं आहे. नारंगीला त्या विकेटची तलाश आहे, नारंगीला त्या गड्याची जो ब्रेक थ्रू आहे ना त्या ब्रेक थ्रूची गरज आहे. त्याकरता धीरज पाटील आलाय गोलंदाजी मार्क वरती. देखते ये जो खिलाड़ी क्या तुरुप का पत्ता साबित हो सकते हैं. सचिन ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी अभी तक की है. इनके बल्ले से 2 छक्के आए, कुल मिलाकर 14 पर बल्लेबाजी कर रहे हैं. भरत के बल्ले से 3 शानदार छक्के आपने जरूर देखे हैं. धीरज को मौका मिलता हुआ. नारंगी बहुत सारी चीजें मैदान के अंदर कर रहे हैं. फील्डिंग में बदलाव होते हुए धीरज के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, पूरा दारोमदार रहेगा. फील्डिंग की बात करते फ्लैंक स्लिप पॉइंट की तरफ खिलाड़ी डीप स्ट्राइक कवर, एक लॉन्ग ऑफ साइड पर बिल्कुल इस वक्त 4 खिलाड़ी, ऑन साइड पर ज्यादा खिलाड़ी रखे गए हैं सचिन पाटिल के लिए. That's a very good delivery, beautiful line, just pitching out of the off stump. Batsman coming on to the front foot, looking for that cover drive, beating completely, ball going behind the wicket, and wicketkeeper doing a very good job behind the wicket, and there can be no run. प्रकाश भोईर यांचं या ठिकाणी बसता त्यांच्या माध्यमातून झाले. मी त्यांना विनंती करेन सर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. फिलहाल प्रमुख गेंदबाज के तौर पर धीरज, राइट अप ओवर द विकेट और स्विंग एंड मिस. दैट्स द ब्यूटीफुल डिलीवरी. एक बार फिर देखिए बढ़िया गेंदबाजी करे धीरज, लेंथ अच्छी रख रहे हैं और बल्लेबाज ज्यादा फुटवर्क नहीं है, बैकफुट पर खेलने की कोशिश कर रहे हैं, ज्यादा आगे नहीं आ रहे. इसका फायदा धीरज उठा रहे हैं. आणि अराउंड ऑफ स्टंपच्या बाहेरचा टप्पा आहे ना तो थोडासा महत्वपूर्ण ठरतोय याही सामन्यामध्ये. धीरज पाटील थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ज्या वेळेला खेळवला जातोय आणि क्रॉस लाईन सचिन पाटील गेले 2 चेंडू खेळलेले आहेत. पुन्हा एकदा धीरज टू सचिन. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळलेला आहे. एक कहाणी बदलते. 3 चेंडू, 3 सुंदर चेंडू. पुन्हा एकदा सामन्यामध्ये टर्न येईल का, टर्न अँड ट्विस्ट आपण अनुभवू का. हितेश पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर भावेशजी देखील दाखल होत आहेत. अर्थात जे बिल्डिंग व्यवसाय आहे त्यामध्ये ही सर्व मंडळी आता व्यासपीठावरती दाखल झालेली आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती आस्ते पहा. बीच मैदान की तरफ अगर जाएंगे. पिछले 3 गेंदों में गेंदबाज के पास कोई जवाब नहीं था, लाजवाब गेंदबाजी हुई है धीरज द्वारा. अभी आपके पास समीकरण बिल्कुल आपके सामने है. प्रेशर बन रहा है, प्रेशर बनता हुआ इस वक्त खास करके बल्लेबाजों के ऊपर. सुपर बॉलिंग, क्या गेंदबाजी की है. 15 गेंदों का खेल, 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. स्ट्रोक अच्छा है, टाइमिंग बढ़िया, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. भरत को एक बार फिर स्ट्राइक देना बहुत जरूरी है कोपरी की टीम के लिए. सचिन ने 4 गेंदों का सामना किया, 1 रन बनाया है. क्या बेहतरीन गेंदबाजी की धीरज ने. जब मोमेंटम कोपरी की तरफ जा रहा था तो धीरे धीरे होले होले मोमेंटम बिल्कुल नारंगी की तरफ आ रहा है. आणि नारंगी वर्सेस कोपरी म्हटला ना तर ब्लॉकबस्टर होणार. हा सहजासहजी सामना संपणार नाहीये. प्रेक्षकांची, पाठीराख्यांची, सर्वांची हृदयाची धडकण वाढवणारा सामना नक्कीच ठरणार.
डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंचाकडनं वाईट चेंडूचा इशारा आलाय. एक अवांतर धाव. पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्राचा रोल सुद्धा फार महत्वपूर्ण ठरणार आहे. मी ब्लॉकबस्टर का म्हटलं, कारण दोन्ही बाजूला हिरो आहेत, दोन्ही बाजूला डिशूम आहे, दोन्ही बाजूला मोठे फटके खेळले आहेत आणि दोन्ही बाजूला एक क्वालिटी गोलंदाजी आहे. पण त्या क्वालिटी गोलंदाजीवरती क्लास फलंदाजीने आतापर्यंत मात केलेली आहे. गेंदबाजी करने के लिए धीरज एक बार फिर अपनी बॉलिंग मान पर तैयार हो रहे हैं. ऑफ टिप के बाहर बैकफुट में चले गए, बहुत बढ़िया तरीके से बैकफुट पंच करते हुए गेंद को खेलते कवर की तरफ. खिलाड़ी यहाँ मौजूद है, दूसरे के लिए वापस आ रहे. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए भरत और सचिन. स्कोरबोर्ड को चलाना बहुत जरूरी है, लेकिन प्रशंसा तो बिल्कुल करनी चाहिए. अभी तक का जो स्पेल रहा है, मतलब अभी तक की जितनी गेंदें हैं आज धीरज की, वो कमाल की रही है. सामने दिग्गज खिलाड़ी है और उसके बावजूद पूरी तरह से इन्होंने समा बांधा है. आपके पास 13 गेंदे हैं, 22 रनों की जरूरत. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 22 धावांची आवश्यकता. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, समोर मोठा फलंदाज आहे, समोर इन्फॉर्म फलंदाज आहे आणि समोर एक क्लास दर्जा असणारा फलंदाज असताना तुमच्या मधला 5 चेंडू आतापर्यंत तुम्ही सुरेख हाताळलेले आहेत. कारण सचिन पाटील यांना पहिले 2 चेंडू, त्याच्यानंतर भरत पाटील मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये. 13 चेंडू 22 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. ओहो ओ हा कॅच टिपण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षण लावलं होतं. कॅच म्हणजे आप जैसे कहते ना, हमारी सासे तो गले में अटकी थी. बिल्कुल कैच छोड़ा या मैच छोड़ा है, ये आसान नहीं था, लेकिन आपको लेना बहुत जरूरी था. सांसें गले में अटकी हुई थी. एक बार आपने प्रयास किया, दूसरी बार कह दिया कि ऑन द राइज खेल दिया था. गौतम यहाँ मौजूद थे, छलांग जरूर लगाई, उसके बाद में यह हाथ में गेंद आई, उसके बाद में वो नीचे चली गई और चली गई हाथ से. एक बार फिर छिटकती हुई गेंद, जीवनदान मिला है भरत को. यहाँ से वो जीवनदान का ज्यादा फायदा उठाएंगे या नहीं, देखने वाली बात है. 12 गेंदे जीतने के लिए 22 चाहिए. मैच अभी भी ऑन है, मैदान के अंदर चल रहा है घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. टीवी रखिए ऑन, गेम इज ऑन. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. 12 गेंदे 22 वाला मैच है. समय बहुत कम है, इसके बाद में बड़ा मुकाबला रहा है. साहित्य अर्नाला बनाम गोक्योरे. लेकिन इससे पहले जैसे कि आपने कहा, एक सुपर हिट पिक्चर चल रहा है मैदान के अंदर, और एक एक गेंद मेरे हिसाब से इवेंट के बराबर हो जाएगी. 12 गेंदे 22 वाला मैच है और मैदान के अंदर तुकाराम साहब कांटे की टक्कर चल रही है. बिल्कुल बिल्कुल काटे की टक्कर आणि दोन्ही बाजूना घमासान सुद्धा आहे. तुम्ही घमासानचा उल्लेख केला. एडी चोटी का जोर, नुसते प्रयत्न नाहीये, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नांची शर्त दोन्ही बाजूला. आणि मध्ये मैदानामध्ये पाणी सुद्धा गेलं होतं. जैसे हमेशा कहते ना की डीजे वरती वाजली होती गाणी, मैदानात गेलं होतं पाणी. काय बदलणार का या मॅचची कहाणी? मॅचची कहाणी बदलणार की जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, पुढच्या पानावर काय लिहिलंय कोण जाणं. या षटकावरती काय लिहिलेलं आहे, या षटकावरती षटकाराची मोहर आहे, विकेटची मोहर आहे, की एक चांगल्या गोलंदाजी चांगल्या फलंदाजीची मोहर आहे. परंतु क्लास दर्जा वसई आणि आयोजक म्हणून सचिनदादा पाटील आणि अमरदेव क्रिकेट टीमनं जे योजले होतं की वसई तालुक्यासाठी वेगळा गट असणार आहे, वसई तालुक्यासाठी वेगळा हाप असणार आहे आणि वसई तालुक्यातलं क्रिकेट या विटी लाईनच्या विभागामध्ये या जलसारच्या मैदानावरती एक सुंदर क्रिकेट, एक क्लास दर्जा दाखवणारा वसईचं क्रिकेट, कोपरी वर्सेस नारंगी हा रंगतदार सामना. आकाश गेंदबाजी करने के लिए अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है और आपने सही कहा कि बहुत ही टॉप क्लास क्रिकेट मैदान के अंदर हो रही है. स्ट्राइकर इन पर सचिन. Now remaining 12 deliveries and need 22 run to win this match, win this battle. फुल टॉस गेंद हवा में खेलते हुए पहली गेंद पर पनिश करते हुए गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया. शानदार छक्का. खराब गेंद थी, सही नसीहत देते हुए बल्लेबाज. तुकाराम सर क्या कहेंगे? ये गेंद मेरे हिसाब से ब्रोकल में डालना चाहते हैं, लेकिन आप रिदम में नहीं है. आपको मौका मिला है. ये खराब गेंद थी, उसके ऊपर टूट पड़े हैं बल्लेबाज सचिन. बिल्कुल बिल्कुल. आणि जसं मी म्हटलं होतं की हरेश्वर पाटील एचपी ब्रँड, भरत पाटील समोरच्याचा ब्लड प्रेशर वाढवणारा, तर सचिन पाटील सुपर स्ट्रायकर आहे, सुपर स्ट्रायकर आहे. ज्या क्षणाला स्ट्राईक करायचं आहे त्याच वेळेला सचिन पाटीलच्या बॅट मधनं हा षटकार, कारण षटकार लावणारे भरपूर असतात, पण दबावामध्ये, प्रेशरमध्ये, दडपणामध्ये नर्व्स आपल्या ज्याच्यावरती दडपणावरती काबू ठेवायचं ना, सचिन पाटील जाणतात. सध्याच्या घडीला दणपड जाणवतोय, प्रेशर जाणवतंय ते आकाशवरती, कारण आकाशच्या गेल्या 6-7 चेंडूवरती जो हमला सचिनने चढवलेला आहे, त्यामुळे दबाव तिथे जाणवतोय तो आकाशवरती.
11 गेंदों का खेल आना अभी भी बाकी है। जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। क्या शानदार मैच मैदान के अंदर चल रहा है, पैसा वसूल मुकाबला चल रहा है। पहली गेंद बिल्कुल बल्लेबाज की है। फ्लाइंग स्लिप एक पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है। एक्स्ट्रा कवर एक लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात। राउंड द विकेट, एक बार फिर गेंद को ऑन साइड पर खेलते हुए, लेकिन खिलाड़ी दर्शक बन गए हैं। अंपायर का क्या फैसला है, चौका या छक्का? अंपायर का क्या फैसला, चौका या छक्का? और ये भी छक्का। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का। थँक्यू पहिल्या 2 चेंडूवरती काय फटका खेळाय सचिन पाटील। 10 चेंडूचा खेळ शिल्लक काय 10 धावांची गरज आहे। आणि प्रशांतजी माझ्या मनामध्ये थोडंसं एक शंका आहे की एक गोलंदाज 2 षटक हाताळ करायची तर धीरज पाटील ज्याने अगोदरचं षटक सुरेख हाताळलंय, शेवटच्या षटकासाठी त्यांना राखून ठेवू शकला असता, पण पुन्हा एकदा तुम्ही आकाशच्या दिशेने गेलात, थोडंसं सरप्राइजिंग करण्याचा प्रयत्न करायला होता। सरप्राइजिंग, परंतु सरप्राइजिंग करतोय 3 in a row, 6 3 षटकार सचिन पाटील सुपर स्ट्रायकर कोपरी टीमचा। अल्लाह बचाए मुझे तेरे वार से। घ्यावी एखादी ताण काळजात रुताबे कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकाबा उत्तुंग षटकार। 1 नाही 2 नाही 3 षटकार सचिनच्या बॅटमधनं। आणि आता डगआउट मध्ये सचिनचा आवाज यायला सुरुवात झालेली आहे। मॅच मध्ये सचिनने पलटवार केलेला आहे। बिलकुल पलटवार केलेला आहे आणि ज्या पद्धतीने तिन्ही फटके खेळल्यात ना, एक क्लास आहे सचिनने दाखवलेला। म्हणून मी म्हटलं ना, इतक्या वर्षाचा अनुभव, इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स, ही बिनीची जोडी का म्हटलं होतं, ही प्रमुख जोडी का म्हटलं होतं कोपरी टीमची, ते पुन्हा एकदा सचिन पाटील या मॅच मध्ये सुद्धा दाखवून देतोय। सचिन स्ट्राइक एंडला स्वीप करण्याचा प्रयत्न, पाठीमागे निघून जातोय चेंडू शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये। पाहिजे पंचाकडे वाईट चेंडूचा इशारा आलाय। 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, याचा अर्थ 2 धावांची गरज आहे। हे पूर्णपणे जो प्रेशर बनला होता, दडपण, म्हणजे नारंगी टीम जर बघितलं तर जसा एखाद्या यात्रेमध्ये फ्री फॉल असतो ना, एकदम वर जातो आणि एका झटक्यात खाली येतो, तशा सामन्यामध्ये घडले। यू आर एब्सोल्युटली राइट, बिल्कुल आपने सही एक बार फिर ये विश्लेषण किया है। अब ये आराम से खेलेंगे, इत्मीनान के साथ खेलेंगे, कोई दिक्कत नहीं है। और सचिन को मौका दिया गया फिनिश करने के लिए। बेहतरीन बल्लेबाजी सचिन द्वारा। देखिए पिछले ओवर में स्ट्रगल किया था, जब एक बार फिर गेंदबाजी करने के लिए धीरज आए थे तब वही सचिन स्ट्रगल कर रहे थे, लेकिन जब आकाश आए और खुलकर खेल रहे हैं, अब जीत की दहलीज पर सत्यनारायण कोपरी की टीम। आकाश के पहले ओवर में 25 रन आए थे। गति परिवर्तन किया गया, बहुत खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया गया, गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र की तरफ जा रही है और ये मैच समाप्त करते हुए सचिन अपने बहुत ही खूबसूरत अंदाज में मैग्निफिसेंट परफॉर्मेंस बाय भरत पाटिल एंड सचिन, बहुत बढ़िया तरीके से दोनों ने बल्लेबाजी की है। तो ये मुकाबला जिसमें कमाल का प्रदर्शन रहा है और अब बड़े बड़े खिलाड़ी इस मंच पर आएंगे। पिना जैसे खिलाड़ी को आप जरूर देखेंगे, विग्नेश को आप जरूर देखेंगे और एक बार फिर अर्नाला के पास भी बहुत बड़े तगड़े खिलाड़ी है। बड़ा मुकाबला आ रहा है, गोक्यूरे बनाम अर्नाला। तो ये जो मैच था जिसमें अब गेम चेंजर खिलाड़ी कौन बना है वो देखना बहुत जरूरी है। क्या वही खिलाड़ी हैं जो एक बार फिर इस मुकाबले में सबको बता रहे हैं, मेरे पास अनुभव है, मेरे पास काबिलियत है, मेरे पास क्षमता है, मेरे पास एक बार फिर टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टैलेंट और ट्रॉफी के लिए मैं एक बार फिर आया हूं। तो इस मुकाबले में शानदार प्रदर्शन रहा है भरत का। भरत बने हैं मैन ऑफ द मैच के हकदार। चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सुद्धा जाणार आहोत। शेक हँड केल्यानंतर आपण धन्यवाद तुकाराम मांगेला सर अँड एका साईडला प्रशांत जाधवडे सर यांचा आवाज आपण ऐकत होता त्या दिग्गजांचा। तर स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या संस्कृतीचा वारसा आपण सातत्याने करतोय। तर भावेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एक सुंदर व्यक्तिमत्व मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो। हितेजी पाटील, योगीजी वर्तक, निलेशजी जाधव, धीरज गावडे, नीरजजी पाटील, कल्पेश वैद्य आणि प्रथमतः हितेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सचिनदादा पाटील यांना विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार
आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान मी हितेश पाटील यांना विनंती करेन आपण समोर यावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. हितेशजी पाटील आज आपण सचिनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. तर आपलं यथोचित स्वागत सन्मान होणं साहजिकच आहे. तर या पण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण एक सर्व क्षणचित्रे यावेळेला फितीत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या मुख्य मंचावर हितेशजी पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून मात्र हितेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण पुष्पगुच्छप्रमाणे अशाच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा आपण बुके आपण पाहू शकतायत. आणि हितेशजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान एक सुंदर व्यक्तिमत्व, एक सुंदर व्यक्तिमत्वाला या ठिकाणी सन्मानित करताना आपण पाहू शकाल. तदनंतर भावेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन शैलेश यांना या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भावेश पाटील एक क्रिकेटवरचं नितांत प्रेम जपणारं व्यक्तिमत्व अर्थातच भावेशजी पाटील वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आणि आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत, अमूल्य वेळ देत आहेत, त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून थँक्सफुली. तदनंतर या ठिकाणी योगेश जी वर्तक मी विनंती करेन संजय यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. गुरुदास पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते योगेश जी वर्तक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज हे सुद्धा व्यक्तिमत्व अमूल्य वेळ देतात या स्पर्धेला. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसार 2022च्या माध्यमातून. त्यानंतर निलेश जी जाधव यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेन राजदीप वजय यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण निलेशजी जाधव यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. या ठिकाणी ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित झालेत. थोड्याच वेळात आपण भरत पाटील यांच्याकडे जाणार आहोत. वेल प्लेड भरत पाटील, सुपर मॅग्निफिसंट अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. या ठिकाणी निलेशजी जाधव साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर धीरजजी गावडे साहेब यांना मी विनंती करेन आपण समोर यावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी शैलेशजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. या ठिकाणी धीरजजी गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. तदनंतर या ठिकाणी नीरजजी पाटील उपस्थित आहेत. मी सचिनदादा पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण नीरजजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत कल्पेशजी वैद्य यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन गुरुदास पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. मात्र ही सर्व मान्यवर मंडळी चेतनजी गावड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन गुरुदास पाटील यांना. चेतनजी गावड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी गुरुदास पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या सर्व आमच्या मान्यवर मंडळींचं आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. कल्पेशजी वैद्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. कल्पेशजी वैद्य मी समोर येण्यास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कल्पेशजी वैद्य या ठिकाणी उपस्थित झालेत आणि शैलेशजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केलं जात आहे. या सर्वांचं सर्व मान्यवर मंडळींचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. आणि तर नियमावली लक्षात घ्यायचंय, ज्या ठिकाणी आपण एक झाड पाहतो वडाचं झाड आहे आणि मैदानात त्याची सावली येते, त्याच्या वडाच्या झाडाच्या फांद्या येत आहेत, तर त्या फांदीला जर चेंडू डिरेक्ट जाऊन आदळला तर षटकार दिला जाईल याची दखल घ्यायची आहे. आणि विद्युत तार गेलेली आहे जी मैदानात, ती विद्युत तारेला जर चेंडू डिरेक्ट फलंदाजाच्या बॅटमधून जर आदळतोय आणि पोलाला जो खांबाला जर चेंडू डायरेक्ट आदळतोय तर तिथे डेड बॉल घोषित केला जाईल. वन बाउन्स नाही किंवा जमिनीलगत जर चेंडू जातोय तर डेफिनेटली तुम्ही धावा काढू शकता, याची दखल घ्या. जर डिरेक्ट जर चेंडू आदळला तर डेड बॉल त्या ठिकाणी दिला जाईल, याची दखल घ्यायची आहे. आदरणीय हितेशजी पाटील यांना मी विनंती करेन आपण सर प्लीज या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मैदानात मॅच सुरूच राहणार आहे. समालोचन कक्षामध्ये प्रमोद शेडगे यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. तर हितेश पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या बेला खूप सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललेला चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा.
साहेब भरतनं अप्रतिम बॅटिंग केली, त्याचबरोबर जबरदस्त गोलंदाजी केली दबावामध्ये आणि त्यामुळे या सामन्याचा तो हिरो ठरतोय. नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते पाटील किचन चायनीज अँड चिकनच्या माध्यमातून टी शर्ट या ठिकाणी दिला जातोय भरत पाटीलला. भरत, काही प्रश्न असणार नाहीयेत, मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती असतेच तेव्हा तुमचे